दर शनिवारी तक्रार निवारण दिन मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सर्वच पोलीस स्टेशनमध्ये आयोजित केला जातो। पोलीस आयुक्त विवेक पच्चाळकर साहेब, त्याचप्रमाणे महेश पाटील साहेब रिजन आणि डीसीपी साहेब नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जातो। आज विशेष आयोजन करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये महिला आणि सिनियर सिटीजन यांना आपण प्राधान्य दिलेलं होतं त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने। चेंबूर पोलीस स्टेशनला 50 तक्रारदार या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या 35 तक्रारींचं निवारण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलेलं आहे की पोलीस स्टेशनकडून कॉग्निझन्स लगेच घेतला जातो, त्याच्यावर कारवाई तात्काळ होते। काहींचे गुन्हे दाखल करायचे आहे, त्याबद्दल काही तांत्रिक बाबी किंवा इतर बाबी असतील त्यांची पूर्तता करून आम्ही ते 1-2 दिवसात काही गुन्हे पण दाखल करणार आहोत। तर चांगला प्रतिसाद नागरिकांकडून, सिनियर सिटीजन आणि महिलांकडून आज ह्या उपक्रमाला मिळालेला आहे। त्याचप्रमाणे गोवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुद्धा तक्रार निवारण दिन आयोजित केलेला होता। त्याही ठिकाणी 50 महिला आणि काही सिनियर सिटीजन हजर होते। तिथेही 25-30 तक्रारींचं निवारण आज करण्यात आलेलं आहे। आज चेंबूर पोलीस स्टेशनला डीसीपी नवनाथ ढवळे साहेबही तक्रार निवारण दिनला उपस्थित होते आणि यापुढेही तक्रार निवारण दिन सातत्याने घेण्यात येईल। नागरिकांना आव्हान आहे की त्यांच्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रार निवारणच्या दिनी त्यांचं समाधान जर झालेलं नसेल तर त्यांनी तक्रार निवारण दिनला महिला आहे, सिनियर सिटीजन आहे किंवा इतर अर्जदार असतील, फिर्यादी असतील, त्यांनी उपस्थित राहावं, जेणेकरून त्यांच्या अडचणी या ठिकाणी सोडवता येतील। माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्या संकल्पनेप्रमाणे दर शनिवारी मुंबईतल्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिनाचं आयोजन गेल्या काही काळापासून केलं जात आहे। लोकांना एक लोकाभिमुख प्रशासन दिलं जावं, त्यांच्या तक्रारींचे निवारण थेट ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्याकडनं व्हावं या उद्देशाने ही संकल्पना सुरू केलेली आहे। चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये आजचा दिवस, आज शनिवार म्हणून आम्ही जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्या महिला आहेत, त्यांना प्राधान्यानं आज बोलवलं होतं आणि अशा स्वरूपाच्या जवळपास 50 तक्रारदारांनी आज आमच्याकडं स्वतःहून या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे। आणि आज स्वतः आमच्या झोनचे डीसीपी श्री नवनाथ ढवळे साहेब, आमचे एसीपी डिकले साहेब हे स्वतः त्या ठिकाणी तक्रारीचं निवारण करण्यासाठी उपस्थित होते। त्यांनी थेटपणाने लोकांच्या तक्रारी ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यातल्या जवळपास 35 तक्रारींची सोडवणूक आज इथल्या इथं करण्यात आलेली आहे। आणि एक पोलीस आपल्या दारी अशा स्वरूपाची जे एक संकल्पना आहे त्या दृष्टीने आपण लोकांना थेटपणाने सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहोत। स्वतःहून प्रोएक्टिव्हली आपण लोकांसमोर जाऊन अशा पद्धतीच्या सेवा देण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने आज लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता। आमचं या माध्यमातून सगळ्या लोकांना एक आव्हान आहे की दर शनिवारी ज्यांच्या तक्रारींचं निवारण आपण जे दैनंदिन पोलीस स्टेशनला येतात, ठाणे अंमलदाराकडे तक्रारी देतात किंवा अर्ज करतात, त्या अर्जानंतरही त्यांच्या तक्रारींचं समाधान होत नाही, अशा तक्रारदारांनी थेटपणाने ज्येष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याची ही एक संधी आहे आणि लोकांपर्यंत लोकाभिमुख सेवा पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। आणि त्या दृष्टीने दर शनिवारी लोकांनी या तक्रार निवारण दिनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं आणि आपल्या तक्रारींची सोडवणूक करून घ्यावी असं माझं सगळ्यांना आवाहन आहे। आणि हे तक्रार निवारण दिनाचे कार्यक्रम यापुढेही अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे। धन्यवाद। नशामुक्त गोवंडी हे एक अभियान आम्ही चालू केलं होतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला आठवत असेल तर गेल्या काही दिवसांपूर्वी आपण एक मोठी रॅली शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतली होती। त्या रॅलीमध्ये बऱ्याच हायस्कूल्स आणि टीनेज ग्रुपच्या बऱ्याचशा लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता। आता त्याची फलश्रुती म्हणून आता आपल्याकडे लोकांच्या थेटपणानं काही ना काही माहिती लोक आमच्याशी शेअर करत आहेत की या ठिकाणी अशा ठिकाणी काही मुलं व्यसनाधीनच्या मार्गाने जाऊ शकतात, जात आहेत, तर त्या ठिकाणी प्रिव्हेन्शन होण्याची गरज आहे। अशा पद्धतीने लोकांच्याकडून थेट माहिती येते आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमचीही कारवाई वाढवलेली आहे, कारवाईत सातत्य ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सातत्यानं केसेस करून हा जो काही न्यूसन्स आहे, ही जी काही उपद्रव आहे नशेचा, हा पूर्णपणाने नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि वेळोवेळी अशी काही जी काही प्रोन एरिया आहे त्या एरियामध्ये आम्ही रेड्स वाढवलेले आहेत, संध्याकाळची गस्त वाढवलेली आहे, रात्रीच्या वेळी जी निर्मनुष्य मैदानं आहेत किंवा अशा काही झोपडपट्टीसारख्या वस्त्या आहेत ज्या ठिकाणी या नशेचा उपद्रव होऊ शकतो, त्या ठिकाणी आम्ही सातत्यानं गस्त ठेवून प्रोएक्टिव्ह ॲक्शन घेऊन आम्ही ही जी समस्या आहे ती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत। या आमच्या जे काही नशामुक्तीचे जे कार्यक्रम झाला आणि ज्याच्यामुळे आम्ही रॅली घेतली, त्या रॅलीमुळे लोकांकडून खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आलेला आहे।
शाळांमधनं मुलांमध्ये तो अवेअरनेस आलेला आहे आणि त्यामुळं पालकांच्याकडून सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे आणि मला आशा आहे की येत्या काळात सुद्धा हे सातत्यानं आमचं हे अभियान चालू राहील आणि आम्ही नशेपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहू. धन्यवाद. नक्कीच आज सर्वांना पहिल्यांदा महिला दिनाच्या आजचा सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. आज चेंबूर पोलीस स्टेशन मार्फत तक्रार निवारण दिन ठेवण्यात आला होता. यामध्ये एकूण 50 महिला ज्या तक्रारदार आहेत किंवा ज्यांचं तक्रारीचं निरसन झालेलं आहे, ज्या समाधानी आहेत, अशा आम्ही महिला बोलवल्या होत्या. त्याच्यामध्ये 40 महिलांचं आम्ही समुपदेशन केलेलं आहे, त्यांची तक्रारी जाणून घेतलेल्या आहेत. तसेच वरिष्ठांच्या आदेशाने ज्या महिलांच्या तक्रारीचं निरसन नाही झालेलं आहे त्यांनाही आपण बोलवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण काही असेल ते कारवाई करणार आहोत. तसेच वरिष्ठांच्या आदेशाने आपण आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त एक कार्यक्रमही ठेवलेला आहे. त्यामध्ये आमच्या महिला पोलीस आहेत, त्यांचं मनोबल वाढवण्याचा पण आपण एक कार्यक्रम ठेवलेला आहे. बाकी धन्यवाद. काही महिला जे आहेत संकोच करतात पोलीस स्टेशनला यायला, अशा महिलांना तुम्ही काय आवाहन करणार आहे? नक्कीच पोलीस स्टेशनला यायला महिला बऱ्याच संकोच करतात. अशा महिलांना माझं एक आव्हान आहे, सुरक्षित राहा, आम्ही आहोत. सन्मानाने जगा, आम्ही आहोत. धाडसी निर्णय घ्या, आम्ही आहोत. अन्यायाच्या विरोधात लढा, आम्ही आहोत. प्रत्येक दिवस महिला दिन म्हणून साजरा करा. सर्वांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिलांसाठी एक विशेष नंबर देण्यात आलेला आहे पोलीस स्टेशन तर्फे, ते तुम्ही जरा सांगा जनतेला. ज्या महिला सुरक्षेच्या दृष्टीने असं वाटते की मी आता सध्या असुरक्षित आहे, तर मुंबई पोलीस मार्फत 103 आहे आणि 100 नंबर, ह्या 2 नंबरवर जर त्यांनी संपर्क साधला तर इव्हन 5व्या मिनिटाला त्यांना जिथे आहेत त्या ठिकाणी त्यांना मदत मिळेल. आणि या डायलचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा आणि आपल्या सुरक्षेमध्ये आमचा सहभाग तुम्हाला